बघा घरकुल ही योजना सरकारद्वारे राबवण्यात येते आहे, परंतु आमला विश्वेश्वर येथील काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचता राहिली. 2016ला त्यांची नावं त्या यादीमध्ये होती आणि 19ला त्याच लोकांना अपात्र करण्यात आलं. ह्या लोकांनी उपोषणं सुद्धा केलेली आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की नेमका अन्याय त्यांच्यावर कशा पद्धतीने झाला. 2023 मोदी आवास योजना अंतर्गत आमला विश्वेश्वरला 44 घरकुलचे लक्षांक प्राप्त झाले होते. त्याच्यामध्ये सरळ असं होतं की ज्यांचे कच्चे घर आहे, कच्च्या स्वरूपाचे घर आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. 2000 हे जे लाभार्थी आहे 18 लाभार्थी त्यांची अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे. केव्हा पावसाने घर पडेल यांचं हेही सांगता येत नाही आणि यांनी प्रत्येक वेळेस घराची मागणी केली, परंतु यांना या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळाला नाही. परंतु गावातील काही लोकांनी कच्च्या घराला प्राधान्य न देता पक्क्या घराला प्राधान्य दिलं आणि पक्क्याच घरांची निवड यामध्ये केलेली आहे. त्यानंतर हे लोक उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतरही ग्रामसभा घ्या असं सांगण्यात आलं. ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभा घेतल्यानंतरही यांना ठराव दिला की हे जे लक्षांक प्राप्त झालेला आहे याच्यामधूनच तुम्हाला घरकुलचा लाभ देण्यात येईल. परंतु त्यानंतर प्रोसिडिंगवर जेव्हा यांनी ग्रामसभेचा ठराव लिहिला तर तो ठराव बदलवण्यात आला की पुढील जे लक्षांक प्राप्त होईल तेव्हाच तुम्हाला घरकुलचा लाभ होईल. आणि प्रत्येक वेळेस हे ज्या ठिकाणी हे चौकशी करतात त्या ठिकाणी काही व्यक्तींचं, राजकीय व्यक्तींचं नाव कळतं की यांचा दबाव असल्यामुळे आम्ही तुम्हाला घरकुल देऊ शकत नाही. आणि जे अपात्र लोक आहेत त्या अपात्र लोकांची यांनी यादी तयार केलेली आहे. पंचायत समिती कार्यालयास त्या लोकांची वारंवार चौकशी मागितली आहे. हे प्रत्येक वेळेस चौकशी करायला जातात तेव्हा यांना दमदापटपणा केला जातो, यांना चौकशी दिल्या जात नाही. तिथले एकूण 18 लोक आहे की यांच्यासारखे अजून असे किती लोक ज्यांना लाभ मिळाला नाही? यांच्यासारखे भरपूर लोक आहे की त्यांना लाभ मिळाला नाही आहे आणि त्यांचे कच्चे घर आहे. जे पात्र असूनही त्यांना या घरकुल या योजनेचा लाभ मिळाला नाही. बरं, तुम्ही कोण आहात जे यांना मदत करत आहात आणि सर्व माहिती तुमच्याजवळ? माजी उपसभापती पंचायत समिती चांदोरेले आणि सध्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहे. अच्छा, म्हणजे बघा एक विद्यमान पंचायत समिती सदस्य आपल्या गावच्या लोकांसाठी पुढाकार घेऊन हे काम करत आहे. मला असं वाटतं सरकारी अधिकाऱ्यांनी नक्कीच या लोकांना न्याय दिला पाहिजे. मला असं वाटतं आता तुम्ही जोशी सरांना भेटायला आले होते तर काय म्हणाले ते तुम्हाला? जोशी सर म्हणाले की मला 3 दिवसाचा वेळ द्या, 3 दिवसात मी काय ते चौकशी करतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही करतो. बरं, इथे शिवसेनेचे ठाकरे माझ्यासोबत आहेत, ते या लोकांना काय मदत करणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. इथे जे सर्व घरकुलाचे लाभार्थी आलेले आहे यांचं 2016 आणि 19च्या दोन्ही लिस्टमध्ये नाव असताना, यांना कच्चे घरं यांच्याकडे असताना यांना नाकारून पक्के घरं ज्यांच्याकडे त्यांना इथे घरकुल देण्यात आले. तरी आम्ही आज CO साहेबांना भेटून असंच निवेदन दिलं आणि अल्टिमेटम दिला की येत्या जर 4 दिवसात जर हा निकाली काढला नाही तुम्ही प्रश्न तर आम्ही BDOची खुर्ची फेकल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे. आणि युवा सेनेजवळ हा प्रश्न आल्यावर 100% मार्गी लागेल असा त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे. घरने हे मी यांच्या सगळे जे 18 लाभार्थी आहेत त्यांच्याच पाठिंबा देत आहे मी त्यांना. हा, तुम्हाला का बरं असं वाटलं या लोकांना आपण पाठिंबा दिला? यांचे असं एक पाऊस जर आला तर बंद भीती यांच्या अंगावर कोसळण्याची शक्यता आहे. आणि यांच्याकडे कसं जेवायची जो सोय आहेत नाही, पण ते घरकुलच्या भरोशावर कसं घर बांधून 2 रूमा राहू शकते. पूर्ण मातीचेच घर आहे. मोका पाणी वगैरे सगळं काही झालंय. उपोषण पण झालेलं आहे. पूर्ण कच्चे घर आहेत पण थकून गेले. कारण उपोषण मध्ये आम्ही 5 दिवस बसलो, 2 दिवस दगावले असते लोक, त्यांच्यासाठी आम्ही माघारी घेतली नाही. त्याच वेळेस आम्हाला त्यांनी 18 घरकुलं ठेवले होते, पण त्यांना एका रात्रभर आम्ही आमसभा घेतली आणि त्यांनी मंगळवारीच ते रात्रभरातून 9 वाजेपर्यंत पूर्ण ऑनलाईन केले मुद्दे. आम्ही उपोषणाला बसायच्या आधीच 9 घरकुलं त्यांनी ऑनलाईन केलेले होते. आता काय माहिती लोक आम्हाला जुळच नाही घर. आम्हाला घर हे फक्त पडलं घर. आता माझं वय 70 वर्षाचं. हो. कामधंदा काय करता? कामधंदा काय होणार माझी 1.5 एकर शेती आहे माझं. मग काम कोणतं कोणाला मी उपोषण केलं. 220 झालं, 230 झालं माझ्या BP. डॉक्टर म्हणे चला सलाईन लावतो. मला सलाईन लावू नका म्हणले, इथं मला चालते म्हणलं. पण आमदार साहेब आले, प्रसाददादा अडसर, त्यांनी आमचं उपोषण फोडलं. म्हणजे तुम्हाला घरकुल भेटते म्हणे, आता तुम्हाला घरकुल देतो म्हणे. तुमचं वय किती आहे? माझं 69. कामधंदा काय करता तुम्ही? मजुरी. उपोषणामध्ये तुम्ही पण बसले होते का? हो. काय झालं उपोषणाला बसले तेव्हा काय निर्णय झाला? जातो म्हणे बाबा आता. हो. या ऑफिसच्या किती फेऱ्या मारल्या तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत 5-6 फेऱ्या झाल्या. 5-6 फेऱ्या झाल्या.
आता यावेळेला आता साहेबांनी शब्द दिलाय तर वाटते का आता काम होईल म्हणून? काय माहिती काही नक्की नाही वाटत. काका तुम्ही पण होते का उपोषणात? जी हो. तुम्ही पण होते. किती हा. दिवसाचं उपोषण केलं? उपोषण आम्ही बसलो उपोषणाला 4 दिवस झाले आणि 5व्या दिवशी मग प्रताप भाऊ आले, त्याने आमचं उपोषण ते सोडून दिलं कारण हे झाले होते. त्यानंतर प्रतापदादा अडसळांनी तो पाठपुरावा केला का तुमच्या कामाचा? केला, पाठपुरावा केला, ते लेटर दिलं त्यांनी स्वतःचं. आम्हाला आमसभा घ्यायला लावली कोणती, हा तिथंसा विशेष आमसभा, त्याच्यामध्ये आमची विशेष आमसभा घेतली. तिथंसा याईनं गावकरी म्हणजे गावात कसं चालते राजकारण चालू आहे, आम्हाला त्याच्यातून डावललेलं आहे. याईनं काय केलं, बाकीची दारू पाजून हे पाजून अधिक 100 लोक आणले आणि आमचे 150 होते, असे 250 लोकांचं आमचं टार्गेट झालं. तेव्हा आपले हे साहेब जे आहे सचिव, त्यांनी या सर्व लोकांना विचारलं का यांना घरकुल द्यायचं की नाही द्यायचं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं, या संबंधाने हात वर केले का यांना घरकुल द्या आम्हाला. हो, यांनी असं सांगितलं. याचा सचिवाचा शब्द आहे हा, हो, त्यानं बोललेला त्या ग्रामसभेमध्ये. हो, आणि तेव्हा आम्ही तिथून मग गेलो. आमचे झालं तर इथं काही विचारूच नका, प्रीती मॅडमली माहीत आहे किती झाल्या आणि काय झाल्या तिथे. पण आम्हाला आम्ही थकून गेलो. आखरी येता माझं वय 78 रनिंग मध्ये आहो मी. हो, काम वगैरे काही नाही. 2 एकर शेती आहे माझ्याकडे, बाकी काही नाही. आणि 3 मुली 1 मुलगा आहे. एकच मुलगा आहे, 3 मुली आहे आणि कसं तरी उदरपोषण करतोय. आणि घर पडाले झालं आहे, 3 कबिलीचं घर आहे माझं. हो, त्याचे फोटोही दिले आहे. हे सगळे लोक दारिद्र्य रेषेखालील आहे आणि त्यांची घरे एकदम पडकी आहे. प्रतापराव दादा अडसळ यांनी त्यांना मदत केली, परंतु अधिकारी क्षेत्रावर त्यांचे कामं अजूनपर्यंत अडकून पडलेले आहेत. आता युवा सेनेने याच्यामध्ये उडी घेतलेली आहे की या 18 लोकांना घरकुल मिळालं पाहिजे. बघूया, 4 दिवसाचा अल्टिमेटम अधिकारी लोकांना दिला गेलेला आहे. 4 दिवसानंतर यांना यांचं घरकुल मिळते की नाही त्याचा आम्ही सुद्धा मंडल न्यूजच्या माध्यमातून पाठपुरावा नक्कीच करणार आहोत. कारण योजना या सर्वांसाठी असतात आणि पात्र लोकांपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे. ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे त्याच्यापर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही सगळी मंडळी अत्यंत वयोवृद्ध आहे आणि पंतप्रधान आवास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचूनही देखील ती पूर्ण झाली नाही. याचा अर्थ आपण काय समजावा, तर नक्कीच यांना न्याय मिळाला पाहिजे. मंडल न्यूजच्या वतीने मी सुद्धा या कामाचा पाठपुरावा करेल आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंडल न्यूज सुद्धा प्रयत्न करेल.